नमस्कार. महाराष्ट्र शासनाने 30 जून 2026 रोजी एक अत्यंत ऐतिहासिक शासन निर्णय जारी केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजेच NHM अंतर्गत काम करणाऱ्या हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांना अखेर नियमित सेवेचे मोठे गिफ्ट मिळाले आहे. चला पाहूया या निर्णयातील सर्वात महत्त्वाचे आकडे. ज्यांनी सलग 10 वर्ष किंवा त्याहून अधिक सेवा पूर्ण केली आहे असे तब्बल 15,010 कंत्राटी कर्मचारी यात पात्र ठरले आहेत. या समायोजनासाठी राज्य शासनाने वार्षिक 1,153 कोटी 60 लाख रुपये इतक्या प्रचंड निधीला मंजुरी दिली आहे. या कर्मचाऱ्यांसाठी विशेष बाब म्हणून 15,010 अधिसंख्य पदे निर्माण करण्यात आली आहेत. आता पाहूया पगाराचे गणित. या कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार किमान मूळ वेतन अधिक महागाई भत्ता आणि प्रवास भत्ता मिळण्यास सुरुवात होईल. उदाहरणार्थ, एक परिचारिका म्हणजेच स्टाफ नर्स S13 पे लेवलनुसार किमान 35,400 रुपये मूळ वेतनास पात्र असेल. सर्व भत्ते मिळून पहिल्या महिन्याचा अंदाजे पगार 50,000 ते 58,000 रुपयांच्या घरात जाईल. तसेच ज्यांचा सध्याचा पगार जास्त आहे त्यांना सॅलरी प्रोटेक्शन दिले जाईल. मात्र यासाठी काही अटी आहेत. ही पदं व्यक्तिसापेक्ष आहेत, म्हणजेच संबंधित कर्मचारी निवृत्त झाल्यावर हे पद आपोआप रद्द होईल. तसेच यांना नियमित पदोन्नती किंवा पेन्शन लागू नसेल. विशेष म्हणजे भविष्यात अशी परिस्थिती टाळण्यासाठी यापुढे NHM मधील सर्व नवीन भरती केवळ बाह्य स्रोताद्वारे म्हणजेच आउटसोर्सिंगद्वारे केली जाईल. आरोग्य व्यवस्थेला बळकटी देणारा हा निर्णय 15,010 कुटुंबांसाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे. अशाच अधिकृत माहितीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.